तर हे कशासाठी आहे? मला असं वाटतं याची उत्तरं, जर समजा काही नसेल तो निव्वळ अपघात असेल, जर तो घातपात नसेल, पण जर समजा त्यांच्या घरच्यांनाच कोणाला तरी जर समजा त्याबद्दल जर समजा काही संशय असेल किंवा चौकशी नीट व्हावी यासाठीचा तो समजा एफ.आय.आर. त्यांना करायचा असेल, तर त्याला अडथळे सरकारकडनं का आणले जात आहेत? आज सुनेत्रा वहिनी तिकडे बसलेले आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण त्यांचेच ते पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दलचा हा एफ.आय.आर. आहे आणि सरकारकडनं असा दबाव येतोय की तुम्ही एफ.आय.आर. घेऊ नका. मला यातलं काही राजकारण मला काही माहिती नाही की नक्की काय चालू आहे ते, पण एफ.आय.आर. करताना ज्या वेळेला अडथळे आणले जातात, म्हणजे ज्या राज्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही कोणीही एफ.आय.आर. नोंदवू शकता आणि नोंदवू शकता म्हटल्यानंतर जर समजा एफ.आय.आर. नोंदवायला गेलेल्या माणसाला जर तुम्ही अडथळे आणत असाल तर काही काळबेरं आहे का याच्या मागे, असा संशय निर्माण होतोच ना. आणि मला असं वाटतं हे सरकारच संशय निर्माण करते.